गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी भारतीय राज्यघटना आहे तर या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य बघणार आहोत. आपला भारत देश पूर्वी इंग्लंडांच्या साम्राज्यामध्ये होता आणि या इंग्लंड लोकांच्या साम्राज्यामध्ये राहून त्यांनी संघर्ष करून 1947 रोजी आपला संघर्ष पूर्ण करून स्वातंत्र्य मिळविलेले होते. भारतीय संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी येथे इंग्लंडचे साम्राज्य होते. तसेच जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. 150 वर्ष यांनी ब्रिटिश लोकांनी आपल्या भारतावर राज्य केलेले होते. 1957च्या उठावापासून ते थेट 1947 पर्यंत 57 ते 47 हा कालखंड इंग्रज लोकांचा होता. तसेच या प्रदीर्घ आंदोलनाचे फलित म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या संघर्ष करताना लढा देताना 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. परिणामतः ब्रिटिश राजवटीचा भारतीय संविधानावर निश्चितच परिणाम झालेला दिसून येतो. तसेच जे इंग्रज लोक आहेत तर या इंग्रज लोकांचा थोडा बहुत प्रभाव या संविधानावर झालेला सुद्धा दिसून येतो. तसेच मार्ले मिंटो सुधारणा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, भारत प्रशासन कायदा, क्रिप्स योजना, कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना, माउंटबॅटन योजना, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा या ब्रिटिशकालीन कायद्यांची विशेष छाप या भारतीय संविधानावर झालेली दिसून येत असते. म्हणजेच हे जी ब्रिटिश जी कायदा संस्था आहे तर या संस्थेचा थोडा बहुत प्रभावही या आपल्या भारतीय संविधानावर झालेला दिसून येतो. आणि त्यानंतर बघूया वरील ब्रिटिशकालीन आणि विविध कायद्याशिवाय इंग्लंडचे संविधान, अमेरिकेचे संविधान, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड या देशांच्या राज्यघटनांचाही प्रभावही आपल्या भारतीय संविधानावर झालेला दिसून येत आहे. म्हणजेच इतर जे देश आहे तर या इतर देशांचाही संविधानाचा परिणाम सुद्धा आपल्या देशावर होताना दिसून येत आहे. तसेच घटना समिती, त्यानंतर बघूया घटना समितीमध्ये काय सांगितले आहे. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार 1946 मध्ये घटना समितीच्या सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. 1946 मध्ये या घटना समितीची निवडणूक घेण्यात आलेली होती. त्यांची निवड प्रांताच्या विधिमंडळ सदस्यामार्फत झाली होती. प्रांताचे जे विधिमंडळ सदस्य होते तर या विधिमंडळ सदस्यामार्फत यांची निवड झालेली होती. या घटना समितीत 292 सदस्य असतात. 292 सदस्य असतात. त्यात विविध राजकीय पक्षांचे, हितसंबंध गटांचे व समाजातील सर्व क्षेत्रातील नामवंत विद्वान घटनातज्ञ लोकांचा समावेश होतो. जे विद्वान आहे, घटनातज्ञ आहे, या संपूर्ण सदस्यांचा यामध्ये समावेश झालेला दिसून येतो. या घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 घेण्यात आली. 9 डिसेंबर 1946 यांची बैठक घेण्यात आलेली होती. घटना समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आलेले होते. जे समितीचे अध्यक्षपद होते ते राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आलेले होते. यांच्याकडे तर मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेले होते. यांच्याकडे सोपविण्यात आलेले होते. या समितीचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालते. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असे हे कामकाज चालते. त्यांच्या विविध बैठका चर्चा होऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सहीने संविधानाला मंजुरी मिळाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जी सही देऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संमती देण्यात आलेली होती आणि या नवीन राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आलेली होती. या संविधानात 395 कलमे, 22 प्रकरणे व 9 परिशिष्टे होती. तसेच या संविधानाला एक आदर्श अशी उद्देशपत्रिकाही जोडण्यात आलेली होती. म्हणजे या संविधानाला
एक आदर्श अशी उद्देशपत्रिका जोडण्यात आलेली होती. जसं की भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तर या स्वतंत्र देशाला वेगळे असे संविधान हवे होते. तर या संविधानाचा राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध अशा देशांची जे संविधान आहे आणि योजना आहे यांच्या अंतर्गत आपल्या संविधानाची निर्मिती केली आणि या संविधानातून आपली राज्यघटना निर्माण केलेली होती. तसेच आता बघूया भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. तर या वैशिष्ट्यामध्ये बघू, भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये 14 वैशिष्ट्ये आपणास देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या राज्यघटनेहून काहीशी वेगळी आहे. जी भारतीयची राज्यघटना आहे ती थोडीफार वेगळी असलेली दिसून येते. येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्कृती, प्रथा, परंपरा, विविधता या सर्व बाबींचा परिपाक म्हणून भारतीय राज्यघटनेची काही विशेष वैशिष्ट्ये आहे. जी भारताची संस्कृती आहे, प्रथा, परंपरा आहे, तर या सगळ्यांचा मागोवा या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. तर ती वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे बघूया आपण. सर्वात मोठे लिखित संविधान. जगातील कोणत्याही देशाच्या संविधानाच्या तुलनेत भारतीय संविधान हे सर्वात मोठे आणि लिखित असे संविधान आहे. राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये, विविध संस्था संघटनांची रचना व कार्यपद्धतीशिवाय इतर लहान लहान बाबी आपल्या घटनेत विस्तृत व तपशीलवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. भारताचे जे संविधान आहे तर ते मोठे आणि लिखित असे संविधान आहे. त्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहे, मूलभूत अधिकार आहे, नागरिकांची कर्तव्य आहे, यांचा संपूर्ण गोष्टींचा विचार केलेला आहे. परंतु ज्या लहान सहान बाबी सुद्धा आहे त्याविषयी सुद्धा विस्तृतपणे मांडण्यात आलेले आहे. परिणामतः भारतीय राज्यघटनेचा आकार खूपच वाढला आहे. भारताची जी राज्यघटना आहे त्याचा आकार वाढला आहे. भारतातील प्रचंड निरक्षर लोकसंख्या, संसदीय लोकशाहीबाबतचे लोकांचे अज्ञान. जी भारताची प्रचंड अशी निरक्षर अशी लोकसंख्या आहे, संसदीय लोकशाहीबाबतचे लोकांचे अज्ञान आहे. यामुळे घटनाकारांचे संविधानातील तरतुदीमध्ये संदिग्धपणा राहू नये याची काळजी घेतली व महत्त्वाच्या बाबींचा समावेश घटनेत केलेला आहे. जी महत्त्वाची बाबी आहे जसं की जनतेचे महत्त्वाचे अधिकार आहे किंवा मार्गदर्शक तत्त्वे आहे यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आलेला दिसून येतो. पूर्वी घटनेत 395 कलमे, 22 प्रकरणे आणि 9 परिशिष्टे होती. सेकंड नंबरमध्ये बघूया वैशिष्ट्यामध्ये संसदीय शासन पद्धती. भारताची राज्यघटनेने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारताची जी राज्यघटना आहे यामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. इंग्लंडमधील संविधानाच्या आधारावर भारतातील संसदीय पद्धती निर्माण करण्यात आली आहे. जी संसदीय पद्धती आहे तर ती संसदीय पद्धती निर्माण करण्यात आलेली आहे. घटनात्मक नामधारी शासनप्रमुख व वास्तविक शासनप्रमुख. जे घटनात्मक वास्तविक आहे शासनप्रमुख आणि नामधारी शासनप्रमुख मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व. कनिष्ठ सभागृहाच्या बहुमत प्राप्त पक्षाचा नेता म्हणजे प्रधानमंत्री बसून मंत्रिमंडळाची निर्मिती करतो. जो कनिष्ठ सभागृहाचा नेता असतो म्हणजेच प्रधानमंत्री या संपूर्ण मंत्रिमंडळाची नेमणूक तसेच त्याचा शासनकारभार तो सांभाळीत असतो. कनिष्ठ सभागृहाला विशेष महत्त्व. यासारख्या संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये भारतीय संविधानात आढळून आलेली आहे. कनिष्ठ सभागृहाला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. तसेच नामधारी प्रमुख आणि शासन प्रमुख जो वास्तविक प्रमुख आहे यालाही जे काही अधिकार दिलेले आहे घटनेने त्याचे योग्यरित्या पालन केल्या जात असते. अशा पद्धतीने आपण आज
2 वैशिष्ट्ये बघितलेली आहे. जी उर्वरित वैशिष्ट्ये आहे ती पुढच्या पिरियडला बघूया. थँक्यू.